कसं आहे? उद्याचं नियोजन आम्ही या महाराष्ट्रामध्ये ओबीसीची संघर्ष यात्रा करणार आहोत. आम्ही तारीख जाहीर करणार आहोत आणि आम्ही या महाराष्ट्रामध्ये कुणाचं आंदोलन होतंय, कोणतरी मोर्चा करतंय, कोणतरी उपोषण करतंय म्हणून काउंटर आंदोलन आमचं असणार नाही. आम्ही हे आंदोलन करणारच आहोत. आम्ही ही संघर्ष यात्रा करणारच आहोत. कुणाचं आंदोलन हो नाही हो त्याच्याशी आम्हाला काहीही देणं घेणं नाही. या महाराष्ट्रातला 50 ते 60% क्वांटम असणारा ओबीसी विजयंती प्रवर्गाला आपण ओबीसी म्हणून एक आहोत. आपल्याला एकत्रित आलं पाहिजे. आपले राजकीय हक्क, आपले सामाजिक हक्क, आपले शैक्षणिक हक्क, आपल्या महाराष्ट्राच्या तिजोरीमधला जिसकी संख्या जितनी भारी, तुमची आमची लोकसंख्या किती, तुम्हाला आम्हाला तुमच्या आमच्या सामाजिक न्यायाच्या योजनांसाठी बजेट किती दिलं जातं, या सगळ्या प्रश्नांच्या दृष्टिकोनातून आम्ही एक संघर्ष यात्रा ओबीसी जोडो अभियान या महाराष्ट्रामध्ये काढणार आहोत. उद्या सकाळी पुण्यात जाऊन करताय, किती वाजता करताय? नाही, उद्या हे बघा, आम्ही तो निर्णय तुम्हाला प्रेस घेऊन जाहीर करू. आज सांगतो ना, मग उद्या परवा आम्ही हा जाहीर करू शकतो. म्हणजे उद्या नाहीये? उद्या हे बघा, ऍक्शन रिएक्शन काही होऊ शकते, पुढे करू शकतो. त्यामुळं आम्ही ओबीसी आहोत, आम्ही शोषित पिछडे आहोत, आम्ही असंघटित आहोत. आमचा क्राऊड रस्त्यावरती हजारो लाखोच्या संख्येने जरी नाही दिसला तरी आमचं म्हणणं मानण्याचा अधिकार आम्हाला संविधानानं लोकशाही. गेवराईचं जे तुमचं म्हणणं होतं की मतं घ्यायची एकीकडून आणि मुस्लिमांना तरी एका सोसायटी बॅनर लावायचं, हा, तुमच्यावर पण आता एक प्रश्न उपस्थित व्हायला लागला की तुम्ही सुद्धा विशिष्ट एका विचारधारेच्या मतदान करा असं निवडणुकीत आवाहन केलं होतं. हो, मग मतदान करा म्हणजे जरांगेंना समर्थन देण्यासंदर्भात बॅनर लावून होता, तुमची भूमिका आहे की तुम्ही? हे बघा, माझं म्हणणं काय आहे, आंदोलकांनी, कॉमन मॅननं, नागरिकानं बॅनर लावणं त्याच्यावरती आमचं ऑब्जेक्शन असायचं कारण नाही. पण संविधानिक पदावरती जो 2-3 लाख मतदारांचं केअरटेकर म्हणून ज्या विधी सदस्यावरती जबाबदारी असते, त्यांनी तशी शपथ घेतलेली असते, त्या माणसांनी किमान पहिल्यांदा ओबीसी बांधवांना आश्वस्त करायला हवं. तुमची भूमिका अशी आहे ना की ओबीसीने ज्यांना मतं दिलेत त्यांनी पण ओबीसीसाठी बोललं पाहिजे, का बोलत नाहीत, ते का येत नाहीत बाहेर, असं सुद्धा म्हणतात. हे बघा, आम्ही दुसऱ्याचं कुणाचं आरक्षण मागत नाही. आम्ही आमचं आरक्षण प्रोटेक्ट झालं पाहिजे ही अशी आमची मागणी आहे. आम्ही हिसकावून घेतो, आम्ही उरावर बसून घेतो, का देत नाही? आम्ही एससीबीसी आरक्षणाला विरोध केलाय का? आम्ही ईडब्ल्यूएस आरक्षणाला विरोध केलाय का? आणि समजा उद्या सर्वोच्च न्यायालयाचा एखादा निर्णय आला तर त्याला आम्ही विरोध करू शकतो का? आणि केला तर तो आमचा ग्राह्य धरला जाणार आहे का? तुम्ही म्हणताय की ते दुसऱ्याचं आरक्षण मागता, जरांगे पाटील असं म्हणतात की महाराष्ट्रातले सर्व ऑलरेडी ओबीसी आरक्षणामध्ये गेलेले आहेत, तर थोडेच बाकी राहिलेले आहेत जे मराठवाड्यातले आहेत, त्यांना का विरोध करा? हा गैरसमज असल्यामुळे भडकावलं जात आहे. अहो साहेब, काय असतं आरक्षण म्हणजे? आरक्षण म्हणजे काय असतं? आरक्षणाचा अर्थ काय? सगळेच आरक्षणाच्या पारड्यात टाकायचे?